नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहतात एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. भाजपशी मतभेद असले तरी कोणी बोलायला तयार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी आज सिल्लोडच्या सभेमध्ये म्हटलेलं आहे. सिल्लोडच्या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी एक सूचक वक्तव्य केलं. सिल्लोडचे स्थानिक संदर्भ देत त्यांनी भाजपला मदतीची साथ घातलेली आहे. सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी साथ द्यावी असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलंय. सिल्लोडला लागलेला कलंक धुवून काढूयात, आपली संस्कृती वेगळी, आपले संस्कार वेगळे अशी साद उद्धव ठाकरेंनी घातली. काल सुद्धा त्यांच्या व्यासपीठावरती सुप्रियाताईला शिवीगाळी करणारा हा त्यांचा उमेदवार, त्याचा प्रचार करण्यासाठी मोदी आले होते. म्हणजे एकूणच संपूर्णपणाने यांच्या सगळ्यांचा थरा खालावलेला आहे. मी इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय. ठीक आहे, तुमचं आमचं थोडंसं मतभेद असतील, त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी कोणी येऊन बोलायला तयार असेल तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुवून टाकूया. ही संधी आहे, ही संधी आहे. कारण आपली संस्कृती, आपले संस्कार वेगळे आहेत. तर एक मोठं वक्तव्य केलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी. उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये आता थेट भाजपला साथ घातलेली आहे. आपली वैचारिक मतभेद असले तरी सुद्धा सिल्लोडचा हा कलंक पुसण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं अशी साथ त्यांनी भाजपला घातलेली आहे. पहिल्यांदाच त्यांनी भाजपला अशा पद्धतीनं साथ घातलेली आहे. भाजपशी आपले मतभेद असले तरी कोणी बोलायला तयार असेल तर मी सुद्धा तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी आज सिल्लोडच्या सभेमध्ये म्हटलेलं आहे. सिल्लोडच्या सभेमध्ये हे उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे. सिल्लोडचे अनेक स्थानिक संदर्भ देत त्यांनी भाजपला मदतीची साथ घातलेली आहे. सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आता आम्हाला साथ द्यायला हवी असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. त्यासाठी आपण आपले वैचारिक मतभेद बाजूला ठेवून हा सिल्लोडला लागलेला कलंक असा उल्लेख करत अब्दुल सत्तार यांना हटवण्यासाठी, त्यांना हरवण्यासाठी भाजपनंही आम्हाला मदत करावी असं आवाहन केलेलं आहे. आपली संस्कृती वेगळी आहे, आपले संस्कार वेगळे आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन अब्दुल सत्तार यांना हरवण्यासाठी एकत्र यावं असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच दिवसांनंतर आज भाजप संदर्भात हे वक्तव्य केलेलं आहे. थेट भाजपला त्यांनी आवाहन केलेलं आहे की आपण सगळ्यांनी मिळून अब्दुल सत्तार यांचा पराभव करायला हवा. आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे या संदर्भात आपल्यासोबत आता फोनवरती आहेत. रावसाहेब दानवेजी, उद्धव ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे की अब्दुल सत्तार यांना हटवण्यासाठी भाजपला मी साथ घालतोय, भाजपनं आम्हाला साथ द्यावी आणि हा जो सिल्लोडचा कलंक असा उल्लेख केलेला आहे त्यांनी सत्तारांचा, त्यांना हरवण्यासाठी आम्हाला मदत करावी. तुम्ही भाजपचे आता नेते आहात, काय सांगाल उद्धव ठाकरेंना? पहिलं तर आमच्या पुढे दोन प्रश्न आहेत. बर, की हरवायचं कोणाला? तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे की आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला साथ घालतोय की पहिलं उद्धव ठाकरेला हटवण्यासाठी आम्हाला साथ द्या. आमचा पहिला प्रश्न आहे. आता त्यांनी प्रश्न केला की अब्दुल सत्तारला हटवायला साथ द्या. तो आता पक्षांतर्गत प्रश्न आहे, या विषयावर मी फारसं भाष्य करणार नाही. पण या निमित्तानं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला हीच म्हणायचं आहे की पहिलं उद्धव ठाकरेला हटवण्यासाठी आम्हाला साथ द्या. नाही, या स्पेसिफिक जागेबद्दल त्यांनी बोललेलं आहे, ते काय पूर्ण महाराष्ट्राबद्दल बोलले नाही. परंतु त्यांनी म्हटलेलं आहे की या खास जागेसाठी, या सिल्लोडच्या जागेसाठी, इथली गुंडगिरी संपवण्यासाठी आता भाजपला मी साथ घालतोय. कोणी माझ्याशी बोलायला आलात तर मी सुद्धा तयार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा राज्याचा एक प्रमुख आहे. मी एका जागेचा विचार करत नाही, तर मी महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि
NCP एकत्रित आम्ही निवडणुका लढतो. मी सगळ्यांचा विचार करतो आणि सगळ्यांचा विचार जर केला तर आम्हाला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांना पहिलं हटवायचं आहे आम्हाला. राहिला प्रश्न त्यांनी ज्याबद्दल बोलले तो तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, तो विषय आम्ही नंतर हाताळू. पण मराठवाड्याचं राजकारण तुमच्याशिवाय हलत नाही भाजपचं सध्या तरी, आणि सिल्लोड संदर्भात तुमचं नेमकं काय मत आहे? मी आपल्याला वेळोवेळी मत स्पष्ट केलेलं आहे. तेच मत माझं आताही आहे. उद्धव ठाकरेंशी किंवा त्यांच्याकडून कोणी आले तर तुम्ही त्यांना साथ द्याल? माझा आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचा या निवडणुकीशी काही संबंध नाही. आम्ही क्लिअर कट त्यांच्या विरोधात आहोत. आणि तुम्हाला नेमकं कोणाला हरवायचं मग? मला उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला हरवायचं आहे, मला शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला हरवायचं आहे आणि मला काँग्रेसला हरवायचं आहे. रावसाहेब दानवेजी, आपण सविस्तर या सगळ्या वक्तव्यावरती आम्हाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आपले आभार.